नमस्कार प्रेक्षको, मी तेजस्विनी महा व्हॉइसमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करते. आज आपण एका थरार नाट्याला मी म्हणेन एक वेगळा विषय घेऊन कोण म्हणतं टक्का दिला या नाटकाला आलेलो आहोत. आणि आपल्यासोबत आहे सुबोध पंडे सर. सर नमस्कार, महा व्हॉइसमध्ये तुमचं स्वागत आहे. नमस्कार. आणि सखाराम बाइंडर नंतर हे एक वलयांकित असं नाटक तुम्ही घेऊन आलेलं आहात, कारण एक धाडसी प्रयोग आहे हा. तर या नाटकाविषयी जाणून घ्यायला मला आवडेल. हे नाव पहिल्यांदा मी सांगतो की कोण म्हणतं टक्का दिला. हा स्त्रियांचा एक खेळ असायचा पूर्वीच्या काळी, जो एकमेकांवरती राज्य किंवा एकमेकांवरती ढकलायचा खेळ होता. त्याच्यामुळे संजयने हे नाव अगदी ॲप्ट या नाटकाला दिलं की हा जो विषय आहे हा प्रत्येकजण जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न करतो, तर कोणीच त्याची जबाबदारी घेत नाही. आणि आजही तेच चित्र चालू आहे. 90 साली जे त्यांनी नाटक लिहिलं होतं ते मंडल आयोगाच्या इम्प्लिमेंटेशन जी झाली त्याच्या बॅकग्राऊंडवरती त्यांनी ते नाटक लिहिलं होतं. आणि त्यावेळेला आम्ही सगळे कॉलेजमधनं पासआउट होतो, त्याच्यामुळे आम्हाला खूप वेगळाच उत्साह होता. पहिलं आमचं मोठं नाटक की राज्यनाट्य स्पर्धेत करायचं, आणि ते स्पर्धेच्यासाठी जी काही सगळी निर्मिती मूल्य होती ती सगळी आम्ही एकत्र करून खूप छान अभिनय आणि दिग्दर्शनाने नटलेला असा परफॉर्मन्स दिला आणि नाटक ते पहिलं आलं राज्यनाट्य स्पर्धेला. पण ते तेव्हा बघून खूप दिग्गजांनी, म्हणजे निळू फुलेंसारखा माणूस आमच्या मागे उभा राहिला. पु ल देशपांडेंनी आम्हाला खूप कौतुक केलं आणि प्रयोग दिले. NCPAचे थिएटर अकॅडमीसारखी संस्था, जब्बार पटेल, सतीश जाळेकर हे आमच्या मागे उभे राहिले. आणि त्यामुळे त्या नाटकाचे 150च्या वरती त्याच संचामध्ये आणि प्रायोगिक रंगभूमीवरतीच आम्ही त्याचे प्रयोग केले. पण ते कुठेतरी माझ्या डोक्यात होतं की ते व्यावसायिक आहे आणि ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायला पाहिजे. मुंबईमध्ये त्याचे एवढे प्रयोग त्यावेळेला झाले नव्हते आणि ॲज अ व्यावसायिक नाटक म्हणून ते आलं नव्हतं. सो हे माझं स्वतःचं स्वप्न होतं. आणि ते मग आता मी नोकरी संपवून जेव्हा नाटकाकडे परत वळलो 2016 साली, तेव्हा मी त्याच्यावरती विचार करायला सुरुवात केलं. मग संजयला पहिल्यांदी परsuade केलं की हे नाटक आपण परत करूया. आणि मग टीम कुठली, तर मी परफेक्ट मर्डर नावाच्या नाटकामध्ये काम करत होतो. सो तिथे जे आमचं ट्युनिंग या सगळ्या कलाकारांशी जमलं, तिथे मग मी हा विषय मांडल्यानंतर सगळ्यांनीच तो खूप उचलून धरला आणि मग मलाही उत्साह वाढला. मग आमचे सहनिर्माते तयार झाले, वैभव पाटील आणि राहुल कर्णिक. हे US मध्ये आमचा US दौरा होता, त्यावेळेला ते भेटलेले. तर त्यांनाही तो विषय आवडला आणि काहीतरी वेगळं आहे हे आपण सादर करूया. ही रिस्क आहे, हे व्यावसायिक रंगभूमीवर करण्याची रिस्क आहे, पण ते आपण करूया. आणि त्यासाठी मग आम्ही सर्व प्रस्थापितांना एकत्र केलं की सेट संदेश बेंद्रेंकडनं करून घेतला. अजित परब यांनी संगीत दिलं, मंगल केंकरे यांनी वेशभूषा केली, शीतल तळपदे यांनी लाईट्स डिझाईन केले. सो सगळं जुळून आलं त्या माध्यमातून आणि मग एक छान व्यावसायिक नाटक तयार झालं. मग तालमीच्या दरम्यानसुद्धा आम्हाला खूप काही गोष्टी सुचत गेल्या नव्याने, ज्या पूर्वी जाणवल्या नव्हत्या. कारण पूर्वी आमच्या, मी आणि संयोगिता म्हणजे आम्ही 23-24 वर्षांचे होतो, जे आम्ही मोठ्यांचे रोल करायचो. सो आता आम्ही त्याच वयाचे झालो आहे, आईबापाचे. तर त्या वेगवेगळ्या जागा आम्हाला सापडत गेल्या. आणि नंतरसुद्धा आम्ही जेव्हा हे नाटक बसवत होतो तेव्हा बाकीच्या कलाकारांचे इनपुटसुद्धा त्याच्यामध्ये आले. आणि मग मला दिग्दर्शन करताना खूप मजा आली की नव्याने आपण या नाटकाकडे बघतोय आणि त्यातला ह्युमर अजून वेगळ्या पद्धतीने आपण काढू शकतोय. काही जागा त्यावेळेला कदाचित राहून गेल्या असतील, त्या अजून भरतोय. हे खूप छान सॅटिस्फॅक्शन हे करताना आलं. आणि मग त्याचं एक छान नाटक तयार झालं आणि ते प्रेक्षकांना आजही तितकंच रिलेव्हंट वाटतंय. तो विषय 30 वर्षांपूर्वीचा जरी असला तरी सामाजिक परिस्थिती उलट अजून दरी वाढत चालली आहे. आणि आता सोशल मीडियामुळे तर अजून टोकाला जाणीवा जात आहेत, लोकांच्या जाणीवा बोथट होत आहेत. आणि त्यामुळे आम्हाला हे करावं असं वाटलं. हे चॅलेंजिंग तर आहे, पण सहनिर्माते बरोबर आहेत, कलाकार बरोबर आहेत, त्याच्यामुळे याचे खूप जास्तीत जास्त प्रयोग आम्ही करू असा आत्मविश्वास आहे. अनिकेत, प्रिया आणि बाकी सगळ्या सहकलाकारांना एक दिग्दर्शकीय वागणूक देताना तुमचा कसा हात होता त्याच्यात? ॲक्च्युली मला कारण प्रायोगिक नाटकामध्ये कसं 1-2 महिने आम्ही त्याच्यावरती काम करत असतो आणि त्याला तसं वेळेचं बंधन नसतं. इथे वेळेचं बंधन होतं, कारण व्यावसायिक नाटकाला तेवढा वेळ तालमींना देऊ शकत नाहीत लोक. पण मला खरंच सांगायला खूप आवडेल की खूप मनापासनं, कारण हे त्यांना नाटक नवीन होतं. मला आणि संयोगिताला माहिती होतं, आम्ही त्याच्यात काम केलं होतं, पण बाकीच्या सगळ्यांनाच ते नवीन होतं. त्याच्यामुळे त्यांना जाणून घ्यायला खूप आवडत होतं. म्हणजे अनिकेतनी तर मला विचारलं की मी पुस्तकं कुठली वाचायची ते सांग. मग मी त्याला काही सजेशन्स दिल्या. मग त्यांनी ते बॅकग्राऊंड, आणि प्रत्येक वेळेला ना जो संवाद व्हायचा त्यातनं अजून गोष्टी आम्हाला सापडत जायच्या.
आणि ती खूप मजेची गोष्ट होती, कारण सगळ्यांचीच आता थिएटर म्हणून मॅच्युरिटी वाढलेली आहे आणि त्यामुळे त्या याच्यातनं एक खूप छान तालमीमधनं नाटक जास्ती फुलत गेलं. हो, म्हणजे त्यांना त्यांच्या त्यांच्या भूमिका सापडत गेल्या. हो, अगदीच अगदीच अगदीच. आणि म्हणजे एक किस्सा सांगतो. सुदर्शन म्हणून जी भूमिका करतोय राहुल पेठे, याला ॲक्च्युली म्हणजे तशी बोलणारी माणसं, मी त्यांना म्हणलं की तू ऑब्झर्व कर की तुला, आणि त्याला मग पार्ल्यामधलाच एक माणूस सापडला की जो त्या प्रकारचाच, आणि त्या दृष्टीने त्यांनी जेव्हा चेंज केला देन इट वॉज ऑल टुगेदर डिफरंट कॅरेक्टर. सो हे असं खूप छान घडलं त्या नाटकाच्या. आतापर्यंत बरेचसे प्रयोग झालेले आहेत, तर कसा आहे प्रेक्षकांचा प्रतिसाद कसा आहे? खूप छान आहे, खूप छान आहे. आणि नवीन पिढी या नाटकाकडे आकर्षित होतीये. म्हणजे ठाण्याच्या आमच्या प्रयोगाला एक टीनेजर होता, त्यांनी तर म्हणजे इंग्लिशमधनं आम्हाला प्रतिक्रिया दिली की इट इज अन आय ओपनर फॉर मी. म्हणजे मग त्यांनी त्याच्या आईवडिलांना विचारलं की मंडल आयोग काय होतं किंवा काय होतं. मग आजही का लोक जातीविषयी बोलतात वगैरे. हे जे नवीन पिढीचं जे त्याच्याकडे बघणं आहे हे फार वेगळं आहे. म्हणजे आपण मीडियामधनं आणि पेपरमधनं ज्या गोष्टी वाचतो त्यातनं आपल्या जाणीवा वेगळ्या होतात की काय गंभीर खूप काहीतरी चाललंय आणि दंगे धोपेच होतील. पण नवीन पिढीचं त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन अतिशय सर्वसमावेशक आहे. त्यामुळे त्यांना हे नाटक 100% पटणारं असं नाटक आहे, कारण याच्यातनं आम्ही शेवटी माणूस पण जे आहे ते महत्त्वाचं आणि अधोरेखित करतो, आणि त्यामुळे जास्तीत जास्त नवीन पिढी याच्याकडे आकर्षित होईल असा आमचा विचार आहे. नक्की. नाटकासाठी खूप खूप हो, शुभेच्छा. धन्यवाद, धन्यवाद. थँक्यू. फोटो